श्री स्वामी समर्थ महाराज, माझा नमस्कार स्वीकार करावा. श्री स्वामी समर्थ. महाराज, तंत्र यापासून अनेक लोक पीडित आहे. हे भरपूर सोशल मीडिया आणि इतर काही भागातून मला दिसून येते. पण महाराज, प्रेत आणि पित्र यांच्यात काय फरक आहे हे आम्हाला तुम्ही समजून सांगा. आणि याच्यापासून होणारे त्रास हा खरंच मानवाला होतो का ही आपली अंधश्रद्धा आहे, याची आपण मला थोडी माहिती पाहिजे होती. त्याच्यामुळे तुम्ही ही माहिती मला सांगाल का? ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही जो हा प्रश्न केला उत्तम केला. अनेक लोक हे तंत्रबाधेपासून आणि या प्रेत या पित्र बऱ्याच लोकांना माहिती नाही याच्यामध्ये फरक काय. त्याच्या आधी सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा कसं असतं, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर तंत्रबाधा आहे, नाही असं नाही आहे. पण अनेक लोक आता ह्या कलियुगामध्ये, आताच्या युगामध्ये सर्वसामान्य माणसाचा फायदा घेत आहेत, त्यांना फसवत आहेत, त्यांच्याकडनं पैशाची उकळ करत आहेत आणि सर्वसामान्य माणूस त्याच्यात फसला जातो आहे. त्याच्यामुळं मला कुठेतरी असं वाटलं तर लोकांपर्यंत श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय, याच्यामध्ये भेद काय, हे लोकांपर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी हा चॅनल खोलला आणि त्याच्याद्वारे मी लोकांना सांगतो आहे, आजही सांगतो आहे. आता हा तू मला प्रश्न केला तो उत्तमच केला. तुझ्या मनामध्ये शंका होती, त्याचं निवारण मी 100% करणार. पण आताच अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. काही बाबांनी आपल्या मठामध्ये अनेक लोक येतात, काही बाबांनी 10-10, 15-15 लाखाला लोकांना या तंत्रबाधेमध्ये फसवलेलं आहे. आणि काही तंत्र खरे पण असतात. पण आता त्या काळासारखे तंत्र राहिलेले नाही आहेत, तसे बाबा राहिलेले नाही आहेत. आणि एखादा तांत्रिक असतो जो खरा तांत्रिक आहे, जो खरा आघुरी आहे, तो कधीच कोणाचं वाईट करत नसतो. पण आताचे जे तामसी बुद्धीवाले आहेत त्यांना तांत्रिक किंवा आघुरी बोलता येणार नाही, दैत्य असं आपण त्यांना एक नाव देऊया. जे लोकांचं वाईट करणार आहेत, त्या काळात ते दैत्य लोकांना त्रास करायचे, या किंवा त्यांना बोलतात ना, रामायणामध्ये पण लिहिलेलं आहे, वा असे ढीकच्या ढीक हाडांचे साधू संतांचे साठायचे. तसेच आताचे लोक आहेत, कुठेतरी नरबळी करा, या अशा गोष्टी आपण टी व्हीवर मीडियावर ऐकतच राहतो. पण त्याच्यातनंच काही आघुरी प्रकार करतात, जे महाकालीची साधना करणारे, जे भैरवाची साधना करणारे, अनेक काही स्मशानी साधना आहेत. त्या सात्विक, म्हणजे सात्विक बोलताना तामसिकच साधना म्हटलं गेलेलं आहे, पण त्या चांगल्या साधना असतात, ते लोकांच्या कल्याणासाठी असतं. पण काही जे प्रेताची साधना करतात, पिशाची साधना करतात, ते लोकांना सतावण्यासाठी असतं. मग कोणतरी आम्हाला पैसे देणार, मग आम्ही त्याच्यातनं कामं करणार, तो धंदा झाला आता खूप मोठा. आणि एखादा बोलतात ना, या तंत्रबाधेमधून एखादा मानसिक बुद्धी मग पिडलेला असतो. समजा घरामध्ये अनेक टेन्शन असतं लोकांना, प्रपंच व्यवस्थित चालत नाही, त्रास होत राहतो, घरामध्ये व्यवस्थित नसतं, वादविवाद होत राहतात, घरात अशांतता असते, मुलं ऐकत नाही, मुलं वायाला गेलेली आहेत, बापामध्ये मुलामध्ये पटत नसतं, नवरा बायकोमध्ये पटत नसतं. काही लोकांचे असे पण प्रश्न आहेत, महाराज अमावस्या पौर्णिमा आली का आमच्यात खूप भांडणं होतात, मग याच्या मागचं कारण काय. तर ह्या लोकांच्या मनामध्ये ना असा भ्रम बसला आहे, तर अमावस्या आणि पौर्णिमेला भांडणं झालीत ना, कोणतरी तंत्रच आमच्यावर केलं आहे. त्याच्यामुळं लोक याच्यातनं बाहेर पडत नाही. आणि मग त्याचा फायदा हे मांत्रिक लोक, हे जे तंत्रविद्या करतायत, जी काळी जादू करतायत, जे आघुरींचं नाव खराब करतायत, जे चांगल्या साधू संतांचे, म्हणजे जे त्याच्यात पण साधू संतच असं म्हणावं, जे तांत्रिक आहेत ते उच्च टोकाचे आहेत, पण त्यांची नावं खराब होत आहेत काय भोंदूंमुळे. आणि लोकांच्या पैशांची लूट होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं असे काही तंत्र आहेत तर होतात माणसाच्या अंगावर. उच्चाटन होतं, मारण होतं, परत वशीकरण होतं, संमोहन होतं.
हे अशा काही गोष्टी आहेत या भूतलावरती, नाही असं नाही आहे. पण हे कोणावर होतं? ज्याची भक्ती नाही आहे, जो देवाची सेवा करत नाही, जो ईश्वराची सेवा करत नाही आहे, कधी त्याच्या मुखात नाम नाही आहे, कधीही विचारात सकाळी उठला आहे आणि देवपूजा केली व देवपूजा झाल्यावर एखादी त्याच्या इष्टदेवतेची आरती घेतली किंवा त्याच्या समोर बसून अर्धा तास नामस्मरण केलं आहे, असं कधीही होत नाही. त्याच्यामुळे लोकांना आता इष्टदेवतही समजत नाही. इष्टदेवत म्हणजे कोण अशी त्यांची अवस्था आली. इष्टदेवत म्हणजे आपला आवडीचा देव. या तुमचा कुळदेवत असो या इतर असो. लोकांची सकाळी उठले का उठायचं, चहा पाणी प्यायचं, नाश्ता करायचा, डायरेक्ट बाहेर कामाला निघून जायचं. त्याच्यामुळं अशा लोकांवरती तंत्रबाधा सगळ्यात लवकर होते, कारण की त्यांच्यात तेवढं सामर्थ्य नसतं. आणि ज्याची उपासना घरामध्ये आहे त्याला ही तंत्रबाधा काहीच करू शकत नाही. हे 100%. ज्याचा ईश्वर, ज्याचा इष्टदेवत प्रबळ आहे त्यांनी थोडं पण मनामध्ये भय आणायचं नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, घाबरू नका, निर्भय राहा, निशंक राहा, सदैव स्वामी महाराज तुमच्या संगती राहतील. पण आता लोकांचं मनच डगमगीत झाले, चंचल झालेले, लोकांच्या मनात इतकं भय भरलेलं आहे तर कुठेतरी घाबरत राहतात. कधी कधी अशा पण घटना घडतात तर घरातलीच लोक असतात तर असं दाखवण्यासाठी करतात तर घरामध्ये असं काय रक्तासारखं चिकट पाणी बनवतात आणि भिंतीवर शिंपडतात. आणि लोकांना वाटतं, अरे माझ्या जीवनामध्ये मग असं का होतंय, माझ्या घरामध्ये रक्त आलं कुठून? मग त्यांना वाटतं कोणीतरी अंगावर प्रेत सोडलाय का, या भूतबाधा सोडले का. मग घाबरून जातो माणूस. मग त्याला काय बोलतात, मानसिक खेळ बोलतात. म्हणजे लोकांना मानसिक बुद्धीने संपवायचं आहे. अशा पण घटना घडतात. हे आपल्याकडे येतात अशी लोक, म्हणून मी सांगतोय. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे, महाराज माझ्या बेडरूममध्ये माणसाचं हाड आलतं, म्हणजे हाड कोणतरी माझ्या बेडरूमवर ठेवलं. आता बेडरूममध्ये हाड ठेवणारा तर बाहेरचा तर माणूस येऊ शकत नाही. 100% घरातलाच माणूस असणार कोणतरी. एक तर त्यांच्या घरातल्या व्यक्ती शिवाय, समजा एक उदाहरण देतो, जावा असू शकतात घरात, बाबा सासू या नंद किंवा स्वतः पण वैयक्तिक माणूस असू शकतो. जो बोलतो तो पण असू शकतो. मी त्याचं नाव नाही घेते, पण अशा घटना घडतात बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये. किंवा मित्रमैत्रीण असू शकते घरामध्ये. समजा एखाद्याला घाबरायचं आहे तर त्याला कसं पण घाबरायचं, तो घाबरूनच मरतो. लक्षात ठेवा, प्रेतबाधा तर लांब राहिली, पण सर्वात जास्त जसं कोरोना आलं बघा, त्या कोरोनामध्ये माणसाची काय अवस्था आली, जास्त करून लोक घाबरून मेले. त्याच्यामुळं जसं हे तंत्र आहे ना, या तंत्रामध्ये लोकांना बोलतात ना, भूत पिशाच कसं असतं, माणसाला मारत नाही पण ते घाबरवतं. आणि त्या घाबरल्यामुळं माणसाचं मन डगमगलं जातं, स्थिती बिघडली जाते, मानसिक स्थिती बिघडली जाते आणि तो वेड्यासारखा करायला लागतो. आणि त्याच्यामुळे माणूस काय करतो, माझ्या अंगात भूत आलं, मग आता मी संपलो का, मरतो का, मग त्याला रात्रभर झोप लागत नाही. मग विचित्र आवाज कानामध्ये यायला लागतात, इकडून यायला लागतात. का? याच्या मागचं कारण काय? मन घाबरलंय, स्थिती व्यवस्थित राहिली नाही, आत्मबल खर्चीकरण झालं, सांगणारे योग्य मार्गदर्शक नाही. म्हणून ह्या तंत्रविद्या बोलतात ना, क्वचित आहेत आणि काही फक्त अंधश्रद्धा आहेत. आणि मी सांगितलं, तंत्रविद्या कोणावर चालते? जे सेवा करत नाही त्यांच्यावरच चालते. जे साधन नाही त्यांच्यावरच ही तंत्रविद्या चालत, अन्यथा तंत्रविद्या चालत नाही. हे 100% काळ्या दगडीची पांढरी रेघ आहे. म्हणून कोणीही घाबरायचं नाही, बिंदास राहायचं. आणि ह्या गोष्टी आहेत, तंत्रमंत्र सगळ्या गोष्टी आहेत. जिथं देव आला तिथं ह्या गोष्टी आल्या. कारण की या गोष्टी आम्ही अनुभवतो, अनेक लोकांनी पण अनुभवलेत. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न पण आहेत, ते पण सांगतात, महाराज हे सत्य आहे, आम्ही अनुभवलेलं आहे. पण काही लोक असत्य मानतात, त्यांना त्याची प्रचिती नाही, अनुभव नाही, म्हणून ते अंधश्रद्धा बोलतात. पण आमच्या जीवनात घडतंय त्याचं काय? हे लोकांचं एक मत आहे, महाराज आमच्या जीवनात घडतात या गोष्टी, मग आम्ही कसं काय खोटं समजायचं? ह्या सत्य गोष्टी आहेत. मग मीही सांगतो सत्य आहेत, पण 100-90% तर खोट्याच आहेत. 10% तंत्रमंत्र आहेत, नाही असं नाहीये, पण तेवढा सामर्थ्यवान पाहिजे. आणि ते सामर्थ्यवान कोण असतो? जो भूतबाधा पिशाच्याची सेवा करतो ना, तो हे गोष्टी करतो. जो देवाची, महाकालीची, भैरवाची सेवा करणारा, तो कधीही तुम्हाला अशा गोष्टी त्रास देऊ शकत नाही, कारण तो सात्विक शक्तीची उपासना करतोय ना. महाकाली असली तरी ती आई आहे ना, जगदंबा आहे ती. भैरव पण हा शक्ती, शिवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. भैरव म्हणजे शिवाचं स्वरूप आहे, तेही कधी कोणाचं वाईट करू शकत नाही. पण हे लोक अशा देवतांना प्रसन्न नाही करत. हे लोक काय करतात, भूत पिशाच प्रेत, एखादी बोलतात ना, एखादी बाळातीन बाई मेली तर तिला जर स्मशानात जाळी तर तिची साधना करतात, मग ती हादळ होते, मग तिची साधना, मग एखाद्याच्या मागं सोडतात.
हे मांत्रिक लोक ते सोडत नाही. चुकणारा सर्वसामान्य माणूस असतो. सगळ्यात मोठी चुकी कोणाची असते? सर्वसामान्य माणसाची असते. तो तिथपर्यंत जातो, तिथपर्यंत पोचतो. नाही त्या बाबाला काय घेणे तुमच्याजवळ, तो थोडी तुमच्याजवळ येतो, तुम्ही जाता तिथे. आणि हे लोक दुसऱ्याचं वाईट करतात. पण माझं प्रत्येकाला एक सांगणं आहे, बघा, करणारा, करून घेणारा, ह्या दोघांचं तितकंच वाईट होतं ते हे सडून मरतात. मी प्रत्येक वेळेस तेच सांगत आलेलो आहे. हे असेच सडून मरतात ना, त्यांचा मृत्यू चांगला येत नाही. आणि हे पण त्याच योनीत जातात, प्रेत योनी, भूतपिशाच्या योनीत जातात. भगवद्गीतेत लिहिलेलं आहे, तुम्ही पितरांची सेवा केली तर पितृयोनीतच जाणार. तुम्ही भूतपिशाची सेवा केली तर भूतपिशाचंच होणार. तुम्ही देवतांची सेवा केली तर देवतांच्या स्वर्ग लोकातच जाणार तुम्ही. आणि जर माझी सेवा केली म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान स्वामी समर्थांची सेवा केली तर वैकुंठ प्राप्त होणार, म्हणजे त्याला मोक्ष मिळणार. असं भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले अर्जुनाला. पण आता हे लोकांच्या डोक्यात शिरत नाही. लोक अडकून गेले त्याच्यामध्ये. आहे सत्य आहे, नाही असं नाही आहे. बऱ्याच लोकांना त्रास आहे, पण 90% लोकांना मानसिक आजार आहे. आणि त्या मानसिक आजारातनं बाबा लोकांनी त्याचा फायदा घेतला. त्या चेहऱ्यांचे हावभाव बघितले, हा घाबरलाय खूप आणि बराच वेळ त्याला बोलत राहतात. लगेच बाधा निघत नाही, थोडा वेळ लागेल, अमुक लागेल, मग त्याला हेलपाटे मारून मारून 10,000 दे, 5,000 दे, 20,000 दे, 25,000 दे, 10 दे, 5 दे, असे काढून 4-5 लाखाला गाडून टाकतात. काय लोकांची जशी परिस्थिती, 50,000, 1,00,000 रुपये, ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्या पद्धतीने पैसे घेतात. म्हणजे इतकी बेकार अवस्था चालू आहे. आता तू जे मला सांगितलं महाराज, आता ठीक आहे, तंत्राबद्दल मी तुला शॉर्टकटमध्ये थोडंफार सांगितलं. मी मागे पण व्हिडिओ बनवले त्याच्यावरती. पण तुझ्या मनातला जो प्रश्न होता त्याचं मी उत्तर तुला दिलं आता, आणि ते समाजाला पण भेटले. पण सांगायचं कारण काय, आता प्रेत आणि पित्र याच्यात फरक काय? बरोबर ना? हो बरोबर. हां, मग आता तुझ्या मनामध्ये शंका आहे. आता बरोबर आहे, तुला तुझी काही चुकी नाही, कारण की तुला प्रश्न पडणारच आहे. कारण की तू बोलला आता या गोष्टी भरपूर आहे, सत्य आहे, अंधश्रद्धा भरपूर चालू आहे. तर तुला मला प्रश्न उत्तर देणं आणि लोकांना पण हे समोर ते मांडणं गरजेचं आहे आता. कारण की बघा, आपल्या शास्त्रामधील सगळ्या गोष्टी ह्या लिहिलेल्या आहेत. बघा, प्रत्येक आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार पितरांना मान्यता आहे. आणि वर्षात एकदा पितृश्राद्ध सर्वजण घालतात, बरोबर आहे का नाही? हो बरोबर. हां, मग त्या पद्धतीने प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या पितरांना आव्हान करून कुठल्याही पद्धतीने पितृश्राद्ध करतात. त्या पद्धतीने पितृजेव घालतात. या 4 लोक बोलवतात, सगळ्यांना आमंत्रण करतात, म्हणजे पितृजेवल्यासारखे होतात. बघा, पितरांचं असं आहे तर पितृदेव भव असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे पितरांना देवाची पण एक उपमा दिलेली आहे. आपले पूर्वज मानले गेले आहेत. म्हणजे आपल्यापासून येणारी 5 पिढ्या यांना आपलं पूर्वज म्हटलं गेलेलं आहे. आणि हे पित्र बोलतात ना, जर यांना शांतता जर नाही मिळाली, जर त्यांची उपासना व्यवस्थित नाही झाली, त्यांची दुर्गती झाली, तर तुमच्या घरामध्ये कधीही सुख शांती येणार नाही. काळ्या दगडीची पांढरी राहील. बऱ्याच लोकांना पितृदोष सर्वात जास्त आहे. आणि इतका पितृदोष आहे तर त्या पितृदोषामध्ये जसं मी आता हे तंत्रामध्ये सांगितलं त्याच पद्धतीने हे पित्र पण तसेच कार्य करतात. कारण त्यांना गती नसते. हे पितृयोनीमध्ये असं यांना खायला अन्न मिळत नाही, यांना पाणी मिळत नाही, यांना पण त्रास होतो. हे वनवन भटकत राहतात. मग हे काय करतात, मग हे तुम्हाला त्रास करतात. मग हे त्रास केल्यावर तुम्हाला तुमच्या घरात वादविवाद व्हायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, मानसिक त्रास व्हायला लागतात, डिप्रेशनमध्ये जातात माणसं. मग त्याच्यामुळे बोलतात ना, एखाद्याला मूलबाळ पण होत नाही यांच्यामुळे, पितरांमुळे मूलबाळ पण होत नाही. गर्भ पण, एखाद्या नवीन पिढीचा गर्भधारण झाला तर बोलतात ना, तो गर्भ पण राहत नाही, तो पण निघून जातो. मग एखाद्याची नोकरी जर लागली, समजा नोकरीला तो लागला, पण त्या नोकरीत जास्त काळ टिकत पण नाही. याला पितरांचा कोप असं म्हटलं गेलं आहे. मग ते नोकरी जाते. मग अशी वेळ येते तर खायची दानादान होते अशा लोकांची. ह्याला पितृदोष असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून पितृलोक हे सेपरेट लोक मानलं गेलेलं आहे. म्हणजे या पितरांची शांतता करण्यासाठी महाविष्णूची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. महाविष्णूची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. मग ती महाविष्णू सेवा कशी करणार? विष्णू सहस्त्रनाम वाचा तुम्ही. विष्णू सहस्त्र नामावली आहे, त्याचं नामावली वाचा किंवा विष्णू सहस्त्रनाम आहे तर ते वाचा. सकाळ संध्याकाळ वाचा, पितरांच्या नावाने वाचा, संकल्प करा, तर ते पित्र शांत होतात त्याच्याने. समजा रोज तुम्ही पितरांच्या नावाने एक बाहेर घास कावळ्याला ठेवा तुम्ही. त्या पद्धतीने त्या कावळ्याने स्पर्श केला तरी त्याला ते अन्न मिळालं जातं. रोज पितरांच्या नावाने थोडं पाणी ग्लासभर ठेवा,
तेवढी तरी कर्म प्रत्येक सर्वसामान्य माणसांनी करायला हवी आहेत. पण आताचे लोक म्हणजे माणूस मेला संपला असा लोकांचा भाव झालेला आहे आता. बघा, काही लोक, मी आता तुम्हाला स्पष्ट करतो, काही लोक 3 दिवसातच लोकांची दशक्रिया पाडतात. हो बरोबर. का दिसते समाजात तेच चालू आहे, जे लवकरात लवकर एखादा विधी घ्यायचा, पण हा कितपत योग्य आहे? हा 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 बरोबर. अरे बरोबर बोललास तू. हेच बोलतोय मी. काही लोक काय करतात माहिती आहे का, आता लवकर उरकायचं आहे. याचं मागचं कारण काय, आता समजा कोणाचं तरी लग्न आहे, मग नातेवाईक दबाव टाकतात, बाबा आता 3 दिवसावर लग्न आले, मग आता करायचं काय. मग तुम्ही 3 दिवसामध्ये 4-5 दिवसावर लग्न आहे, 3-1 दिवसामध्ये तुम्ही तुमची दशक्रिया बी उरकून घ्या. पण असं होतं का, 3 दिवसात दशक्रिया उरकली तर समोरच्याला गती मिळते का? नाही. हे सगळ्यात महापाप मानलं गेलेलं आहे. पितरांचा कोप होतो, त्यांचा श्राप तुम्हाला लागला जातो. कारण 13 दिवसाशिवाय पित्र मोकळी होत, म्हणजे तुमचा गेलेला व्यक्ती तो मोकळा होत नाही आणि त्यांना पितरांमध्ये जागा मिळत नाही आणि तो प्रेत योनीत जातो. मग काय जातो? प्रेत योनी. हा, जो 3 दिवसामध्ये दशक्रिया करतो ना, तो त्यांचा व्यक्ती प्रेत योनीत जातो. आणि प्रेत योनीत गेला तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, मानसिक आत्मिक समाधान कधीच राहणार नाही. तुमच्या घरामध्ये मृत्यूचं तांडव होणार, कोणाचा तरी ॲक्सिडेंट होणार, एखाद्याला रोग जडणार तर रोगाने मरणार. एखाद्या नवीन पिढीचं जर समजा आता लग्न झालं, एखादं लग्न झालं, मी लग्नाचा विषय घेतला, त्यांना मूलबाळ नीट राहत नाही आणि राहिलं तरी ते राक्षसी वृत्तीचं निर्माण होतं. काय होतं? राक्षसी वृत्ती. त्याच्या बुद्धीमध्ये ते प्रवेश करतं. बोलतात ना, हवा लागते पण दिसत नाही आम्हाला. हवा तर दिसत नाहीये, पण कुठंतरी थंड हवा लागते, काहीतरी जाणवतंय आम्हाला. मग आमच्या नवरा बायकोमध्ये वाद का होत आहे, भांडणं का होत आहेत, याच्या मागचं कारण हे प्रेत. कारण त्याला गतीच मिळाली नाही ना. तुम्ही 3 दिवसामध्ये ही दशक्रिया केली. या दशक्रियामध्ये सर्वसामान्य माणूस, आता हे कोणी नियम काढले आपल्याला माहिती नाही आहे, मला त्याच्यात घुसायचं पण नाही आहे. पण माझं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक सांगणं आहे, बघा, तुमचा जर व्यक्ती घरातला गेलेला आहे, हे तुमच्या घरातला व्यक्ती गेला आहे आणि जर तुम्ही 3 दिवसात जर दशक्रिया उरकत असाल तर सर्वात मोठा श्राप तुम्हाला पितरांचा लागला जाईल. तुमच्या घरात कधीही सुख शांती राहणार नाही, कधीही पैसा येणार नाही, रोज भांडणं तुमच्या घरात राहणार, किटकिट राहणार. अचानकच जेवताना इतकी मोठ्याने भांडणं होतील तुमची, तुम्ही विचार पण करू शकत नाही. काही लोक बघ एकत्र बसली ना जेवायला, तो जोरात भांडणं होतात अचानकच. याच्या मागचं कारण काय? याला पितृदोष बोललं गेलं, प्रेतदोष आणि पितृदोष म्हटलं गेलेलं आहे. आपण पितरांबद्दल बोलतोय. प्रेताचा आता मी सांगितलं तुला, पित्रामध्ये काय फरक आहे, प्रेतामध्ये काय फरक आहे. मग प्रेत कसा होतो याच्यातनंच, हे कसं आहे बोलतात ना, याचा चुलत भाऊच आहे हा, वेगळं काही नाही आहे. पित्र आणि प्रेत एकच शरीर आहे, वेगळं काही नाही आहे. जसं आपलं हे स्थूल शरीर आहे, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, आणखी एक कारण शरीर आहे, त्याच्या आणखी एक महाकारण शरीर आहे. पण ती खूप पुढची स्टेप आहे, ती मोठी अवस्था आहे. पण त्याच्यातलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याला एवढं अंगठेवढं रूप मिळालं जातं त्या प्रेताला. काय मिळालं जातं? अंगठेवढं. हां, अंगठेवढं रूप. आणि ते प्रेत होतं. काय होतं? प्रेत. हां, मग ते प्रेत आपल्या अवतीभोवती घरामध्येच राहतं. ते काय राहतं? घरामध्ये. हां, ते दिसत नाही. बोलतात ना, आता तू बाजूला खुर्चीला बसला पण तुझ्या बाजूला प्रेत पण असू शकतात. तुला काय माहिती? डोळ्यांचं दिसत नाही ना आम्हाला. दिसतंय का? नाही दिसत आहे. पण त्याचे प्रभाव आपल्याला आपल्या जीवनात हे दिसून येतात. हां, दिसून येतात का नाही त्याचे प्रभाव? जाणवतं ना, घरात का किटकिट होते. अरे काय कारण नसताना पण असं का होतं बाबा? मी सगळं चांगलं वागतोय, सगळं छान करतोय, मी रोज कामावर जातोय, घरच्यांना बघतोय, पण आम्ही एकत्र आल्या जेवायला बसलो तर अचानकच जेवायला बसलो तर अचानक मोठ्याने भांडणं होतात. समजा नवरा बायको आहे, समजा कुठे फिरायला गेले, एक बघ प्रेत पण आपल्या संगती राहतो बरं का. हे जे गेलेले व्यक्ती असतात ना, तुमच्या संगतीत, तुमच्या बुद्धीतच राहणार. ते तुमच्या अंगातच प्रवेश करू समजणारच नाही तुम्हाला. ज्यावेळेस एखादा नवीन जोडपास लग्नाला गेले, कुठे हनीमूनला जातात, कोण कुठे फिरायला जातं, कोण कुठे जातं, अचानकच इथून चांगले जातात आणि तिथे गेल्यावर वाद होतात त्यांचे. काय होतात? वाद होतात. आणि वाद झाले मग ते प्रेम तर बाजूलाच राहिलं, तर परत रिटर्न घरी येतात. घरी आले तर आणखी वाद होतात आणि ती बाई घरात राहत नाही, निघून जाते माहेरी. याला पितृदोष मानलं गेलेलं आहे. आणि पितृदोष, आणि ते पितृदोष कसं होतं, जर 13 दिवस पूर्ण झाले, त्याची व्यवस्थित विधी केली तर तो पितृयोनीत जातो. आणि जर बघ 11व्या दिवशी नारायण बळी होते. काय होते? नारायण बळी. हां,
नारायणबळी होते. ती नारायणबळी कोणाची यंग तरुण पिढीची केली जाते. जो लहान मुलं असतं ना त्याची नारायणबळी केली जाते. समजा एखादं लहान मूल वाढलं 10 वर्षाचं 12 वर्षाचं, अशा मुलाची नारायणबळी करावी, त्याला गती मिळते. अन्यथा ते प्रेत होतं. काय होतं? प्रेत. हां, लहान मूल पण प्रेत होतं. कारण त्याची इच्छा आकांक्षा अडकून येत ना. आणि ते एवढे विद्रूप असतं, विचित्र असं. बघ, लहान मुलं ऐकत नाही. 8 तास करायला लागलं तर पागलसारखं करायला लागतं. पाय खाली अंग टाकून देईन, लोळायला लागतं. मग ते आई बापावर पण हात उचललं जातं. मग ते काही दगड मारायला फेकून काही करेल. तसं जर ते प्रेत झालं ना, ते मोठ्या प्रेतापेक्षा पण खतरनाक असतं. ते तुम्हाला घरात बसून पण देणार नाही. मग म्हणून प्रेत, या पितरांपासूनच प्रेत निर्माण होतात. 13 दिवसाच्या आतमध्ये जर त्याची व्यवस्थित विधी नाही झाली ना, 3 दिवसाच्या आतमध्येच जर ती दशक्रिया जर तुम्ही उरकलीत तरच त्याच्या घरामध्ये प्रेत निर्माण होतं. काय होतं? प्रेत निर्माण. हां. आणि मग कधी कधी बघ, अचानकच लहान मुलांना, समजा आता काही लहान मुलं जन्माला पण आली तर अचानक रोगी पण जन्माला येतात. ते मग ती लहान मुलं रोगी जन्माला आली, मग त्या लहान मुलाला दोष निर्माण होतो. त्या मुलाच्या डोक्यात काय राहत नाही, मतिमंद जन्माला येतो अचानक. अरे बा, आमच्या घरात तर सगळे हुशार आहेत, मग हे कसं काय असं जन्माला आलं? मग माणूस विचार करतो त्याचा, मग असं कसं काय होऊ शकतं? मग आजारी का पडतो साधा वेळी? म्हणजे परत परत आजारी का पडतो? हा, याच्या मागचं कारण काय हेच लोकांना समजत नाही. आम्ही तर सगळं केलं, पण तुम्ही काय केलं याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमच्या घरातल्यांची दशक्रिया 3 दिवसात लोकांचं ऐकून, समाजाचं ऐकून, समाजाचा दबाव आला आणि तुम्हाला कुठेतरी मोठे, नाही नाही खरे खरे त्याचं तरी चांगलं होऊ दे, मग आमचं बघू पुढे. अरे बाबांनो, तुमचा विनाशच होणार आहे. त्याचं लग्न झालं तर सुखात नांदतोय, पण तुमच्या घरात दुःख आलं त्याचं काय? म्हणून माझं प्रत्येक माणसाला सांगणं, जे तुमच्या कुळामध्ये, जे आपल्या शास्त्रात लिहिलंय, 10 दिवसाच्या आतमध्ये दशक्रिया करायचं नाही. 13 दिवसापर्यंत, जोपर्यंत महाराज इतर मेलेला व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष असो, 13 दिवस त्याचे पूर्ण होत नाही, त्याची विधिक्रम पूर्ण होत नाही, त्याचा त्रिपिंड, श्राद्ध, दशक्रिया या सगळ्या गोष्टी त्याच्यात ज्या विधीपूर्वक होत नाही, तोपर्यंत घरामध्ये कुठलंही शुभ कार्य करायचं नसतं आणि कोणाचं ऐकायचं नसतं. कोणाचं लग्न आहे म्हणून आम्ही 3 दिवसात हे उरकतंय, हे चुकीचं आहे. मग तुमचे प्रेत तुमच्या छाताडावर बसणार आणि तुमची पित्र तर तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही कितीही करा, नारायण नागबळे करा, काही करा, कारण की तो एवढ्या तीव्रतेने अडकलेला आहे. आणि जर तो प्रेत सुटला नाही ना, तर नंतर मग तो राक्षस, बोलतात ना, राक्षसाचं रूप धारण करतो. स्टेप असतात प्रत्येकाच्या. आता समजा तू पहिलीच मुलाला कळतं का? नाही कळत. तो हात पण लावू शकत नाही. तो आपला ओरडला का बिचारा गप बसतो. 2रीत जातो, 3रीत जातो, 4थीत जातो, 5वीत जातो, 10वीत ग्रॅज्युएशन करतो, MCOM करतो, BTech, परत MBA करतो, पण अनेक बरेच शिक्षण आहे, कोर्स करतो. मग त्या पद्धतीने मग पुढे मग कोणाला राजकारण उतरायचं, कोण खासदार होतो, कोण आमदार होतो, कोण मंत्री होतो, कोण मुख्यमंत्री, असे स्टेप असतात भूत पिशाच्या प्रेतामध्ये पण. त्या पद्धतीने जसं जसं ते मुरतं ना, त्या पद्धतीने त्याचं सामर्थ्य आणि ताकद वाढत जाते. आणि ज्याची ताकद वाढली का मग तुमच्या घरात एकेकाचा मृत्यू व्हायला लागतो. कारण तुम्ही त्याची दया नाही केली ना. केली का त्याची दया तुम्ही लोकांनी? जे समोरचा व्यक्ती दशक्रिया करतो 3 दिवसाच्या आतमध्ये, त्याची तुम्ही दया नाही केली, उरकून टाकलं. जा दे, गेला सुटला, कोणी बघितलंय तो आहे का नाही आहे. पण 13 दिवस आत्मा खाली राहतो. किती राहतो? 13 दिवस आत्मा खाली. 3 दिवस त्याचा हिशोब होतो वरती यमाकडे. हिशोब करून परत खाली आणतात आणि 3 दिवसामध्ये तुम्ही दशक्रिया पडतात. 3 दिवस तो यमलोकातच राहत होतो आणि खाली आल्यावर तर फक्त माझी दशक्रिया उरकून टाकली यांनी. सगळं झालंय, लोक जेवतायत, गोडदोड खातायत, सगळे खातायत. मग तो कोपला जातो. मला तर सुटका नाही आता, मला तर जागा नाही कुठे ना, पुनरपी कुठं वेगळा जन्म मिळणार नाही मला, आणि माझं काही कार्य केलं नाही या लोकांनी. मग तो बोलतात ना, प्रेतच झालं ते. मग ते काय होतं? मग त्याचा प्रेत होतं. काय होतं? प्रेत. आता पितृयोनीत पण नाही गेला ना. मग 13 दिवसानंतर त्याला पितृयोनी मिळते, तशी मिळत नाही त्याला. आणि 3 दिवसाच्या आतमध्ये प्रेतयोनी मिळते. कारण चुकी कोणाची ना? त्यांच्या घरच्यांची चुकी आहे. अरे जनार्दन आहे, ते किती बोलेल ना, पण तुम्हाला कळायला नको का? तुम्ही लग्न करा नका करू, आम्हाला काय घेणे, नातेवाईक असो कोणी असो, पण आमच्या घरातला सदस्य मेलाय ना. तुम्हाला दुःख आहे का नाही आहे त्याच्याबद्दल? समाजाचं ऐकून तुम्ही काही कराल आणि तुमच्या येणाऱ्या पिढीचं नुकसान तुम्ही करताय, आणि ती पिढी नुकसानामध्ये जाते. आणि मग ते प्रेत होतं आणि त्याला सुटका मिळत नाही, आणि मग ते राक्षसाचं रूप धारण करतं.
राक्षस रूप धारण केलं मग ते खैसापर्यंत जातं आणि मग ते एकेकाचा विनाश करायला लागतं. ते त्याला पण स्टेप पद मिळत जातं ना पुढचं, मग त्या पद्धतीने त्याची पण पॉवर वाढते. अरे काही लोकांच्या अंगात प्रेत आलं तर निघत नाही, गाणगापूरला जावं लागतं, कुठं मडीला जावं लागतं, कुठे काय काय ठिकाणी भूतं काढावीला जायला लागतात तरी भूत निघत नाही. ती शक्ती खूप विचित्र असते, देवांना पण आकळत नाही लवकर. काय तो पण अतृप्त आत्मा आहे ना, तो पण पिडलेला आत्मा आहे, सदास सोडत नाही शरीर एकदा धारण केल्यावर त्याने. का त्याला शरीर मिळालंय ना तुझं, तो कसा सोडेल. आणि ते पण शरीर कोण धारण करतं, जे मुरलेले असतात ना. आपण कसं लोणचं मुरायला टाकतो, मुरल्यावर चांगलं लागतं, अरे वा वा छान लागतं, आता आता चव वाढली याची. तसं हे प्रेत असतं, एकदा मुरलं ना ते तर ते तुम्हाला सोडणार नाही. मग कोणाच्या ना कोणाच्या अंगात घुसून ते बर्बादी करून टाकणार तुमच्या घरादाराची. मग तुमचा घरातला व्यक्ती दारू प्यायला लागेल, तुमची मुलं बाळं वायाला जातील, कोण मुलीच्या नादी लागेल, मुलगी मुलाच्या नादी लागेल, या कोण बोलतात ना जीव देईल, फाशी लावून मरेल. घरामध्ये अशा क्रिया घडायला लागतात. हे प्रेतामुळे आणि पितरांमुळे घडतं हे सगळं. मग काही लोकांची लग्न जमत नाही, ज्याचं लग्न जमत नाही ना त्याला सगळ्यात दोष पितराचा मानला गेलेला आहे. समजा एखादं लग्न जमत असताना त्याला सर्वात जास्त पितृदोष असतो. काय असतो? हा, मग पितृदोषामुळे लग्न जमत नाही. म्हणजे अशा काय गोष्टी असतात. म्हणून मी काय सांगतो, याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. आणि जर नाही लक्ष दिलं तर मग ह्या गोष्टी होत राहणार. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो ह्या अशा काय गोष्टी आहेत, तर याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिले तर या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतील. आणि हे जी काय आताची पिढी व्हायला चाललेली आहे, ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही, मानसिक आत्मिक, सर्वसामान्य माणसाच्या घरात सर्वात जास्त घडतं. कारण सर्वसामान्य माणसाला सांगायला कोण नाही. आणि जे शहाणी माणसं आहेत ना, हे शहाणी माणसंच आहे ना, हे जे काय मोठी मोठी लोक असतात, गोरगरिबांना काय करतात माहिती आहे का, तुम्ही दशकड्या उरकून घ्या, समोरच्याचं लग्न आहे, आणि ती गरीब लोक फसली जातात. काय फसले जातात? आता मोठ्या लोकांचं बघा तुम्ही जाऊन, कुठं त्यांची दशक्रिया बरोबर होणार 10व्या दिवशी, 13व्या दिवशी सगळं उरकून, शिवाय नाशिकला जाऊन, गयाला जाऊन सगळ्यांचं श्राद्ध करतात व्यवस्थित. म्हणजे त्यांचा माणूस खाली अडकता कामा नये आणि आम्हाला त्रास होता कामा नये. कारण की हे मोठे मोठे बाबा बघत राहतात आणि हेच लोक बोलतात अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. आणि हेच बाबा भगत तिकडे त्रिपिंड श्राद्ध करायला जातात, नारायण नागबळी हे करतात आणि सर्वसामान्य माणसाला हे लोक अडकून ठेवतात. म्हणून अशा लोकांचं कधीच ऐकायचं नाही. त्याला बोलतो तुझं काम तू कर बाबा, आमच्या घरातला सदस्य गेला त्याला मोक्ष मिळाला पाहिजे. कारण आम्ही ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळाचा उद्धार व्हायला पाहिजे. आमचा एकही व्यक्ती या मृत्यू लोकात अडकता कामा नये. या पितृलोकातनं पण त्याची सुटका व्हायला पाहिजे. पुनर्बी त्याला जन्म किंवा आमच्या कुळातील किंवा इतर कुठेही जाऊ तो, पण चांगल्या पद्धतीने त्याला जन्म मिळाला पाहिजे. हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाने, आणि सर्वसामान्य माणसाला हा सर्वात जास्त त्रास आहे, तू बघ. आणि हुशार लोक आहेत ना त्याच्यात अडकून टाकतात माणसाला, अशी अवस्था आहे. म्हणून मी प्रत्येकाला काय सांगतो, बाबांना नीट वागा, चांगलं ऐका आणि व्यवस्थित जे योग्य साधू संत आहेत त्यांचं प्रबोधन घ्या तुम्ही. पण आता काय लोकच विचित्र झालेत, काही स्वतःच्या मनाचं करतात. एखाद्या कुठल्या ब्राह्मणाने सांगितलं नाही तुम्ही 3 दिवसात करू शकता. अरे 3 दिवसात कुठं होतं का बाबांनो? हां, 3 दिवसामध्ये जर तुला शाळेत टाकलं तर 3 दिवसामध्ये तू काय ग्रॅज्युएशनची परीक्षा देणार आहे का? नाही. हां, एक कळायला पाहिजे ना लोकांना. लोकांना हेच समजत नाही आहे. जो व्यक्ती 3 दिवस त्याचा हिशोब करण्यात जातो यम लोकामध्ये, आणि ज्यावेळेस तो खाली येतो त्याला समजतच नाही बाबा माझं काय झालंय ना. मला माझा विधिक्रम केलाय, माझं श्राद्ध केले, काही केलं नाही. लोक 5.5 महिने घालतात, वर्ष श्राद्ध लोकांना दाखवण्यासाठी घालता तुम्ही. त्याच्याने काय त्याला सुख शांती मिळणार आहे का? त्याला जोड खावे लागतात. वन भटकतो, गटरीचं पाणी पितो तो. इतकी बेकार अवस्था होते. एवढे प्रेतांची आणि पितरांची अवस्था आहे. लोकांना आमच्या घरात पित्र येतात, कावकाव करतात. अरे कावकाव करत नाही, ते कावळे टोचा मारतील आणि मारतायत. एवढी लोक हे पितरांनी पीडित आहेत. सर्वात जास्त पित्र आणि प्रेतांनी घरात जे त्यांचेच डोळ्यांनी दिसत नाही पण हानी करतात. ही अशी अवस्था आहे. बघ, सांगायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, पण माझ्या अंदाजे जे लक्षात आलं असेल. हो, अजून काय तुला वाटत असेल तर त्याच्यामध्ये? महाराज, आता तुम्ही सांगितलं की इथून पुढे जे येणारे जे काय आपले व्हिडिओ पाहत असेल त्या लोकांना कळणार की बाबा की 3 दिवसात दशक्रियेचा विधी हा न करता हा 10 दिवसांनीच पूर्ण करा. त्या 13 दिवसांनी तो आत्मा अतृप्त होऊन स्वर्ग लोकात किंवा पुढे त्याचं ठरलेलं असं वैकुंठात जातो. पण
इथून मागले जे लोक त्यांच्या हातून हे तर झालेले आहे, पण त्यांच्यासाठी काहीतरी एक उपाय असेल की थोडा, किंवा त्यांची जी होणारे कष्ट त्यांच्या जीवनात ते कमी व्हावा, की त्यांच्या थोडं, कारण माणूस आतून खचलेला असतो. बरोबर आहे. हा, त्यासाठी काय करायला पाहिजे, काय उपाय असं? ठीक आहे, ठीक आहे. बघ, त्याच्यावर पण उपाय आहे. असं नाही आहे या जगात कुठल्याच गोष्टीवर उपाय नाही म्हणून. जो प्रयत्न करतो त्याच्या मागं सदैव परमेश्वर असतो. म्हणून त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, त्याचे रूल्स आहेत. समजा एखादा व्यक्ती म्हणजे 3 दिवसात दशक्रिया त्याची केली, तो प्रेत होतो. आणि जर 13 दिवस पूर्ण आलं तर तो पितृयोनीत जातो किंवा वेगळी दिशा मिळते त्याला. तर त्याच पद्धतीने समजा जर तुम्ही कुठं नाशिकला जाऊन किंवा गयाला जाऊन या इतर अनेक चांगली चांगली तीर्थक्षेत्र, नाशिकला तर रामाने स्वतः श्राद्ध केलेलं आहे भगवान रामचंद्र प्रभूंनी. त्यामुळे नाशिकला खूप महत्त्व आले गोदावरीच्या ठिकाणी. तर त्या पद्धतीचं जाऊन जर तुम्ही नारायण नागबळी या त्रिपिंड श्राद्ध या अनेक काय प्रक्रिया आहेत, नारायण बळी, लहान मुलं असेल तर नारायण बळी, हे जर तुम्ही केलं तर त्याच्यातनं त्याला सुटका मिळू शकते. असंही नाही. समजा ते खर्चिक जर असेल, जर तुम्हाला वाटतं खर्चिक आहे, आता पैसा भरपूर घेतात ब्राह्मण लोक पण, तर गोरगरिबाला आता कोण जुमानत पण नाही. आता गोरगरीब आणणार कुठून पैसे? समजा जर एकाकडला जर 20, 25, 30, 50 हजारच सांगितले, तो आणणार कुठून पैसे? करणार काय? आणि त्याला तर त्रास होतोय. दुसऱ्याचं ऐकलं त्यांनी आणि 3 दिवसात दशक्रिया पाडली. आता तो भोगावं लागतंय ते, आणि पैसाही नाही आम्हाला हे करायला. एवढं लांब जायचं, गाडी करून जावा किंवा ट्रेनने जावा, शिवाय या गोष्टी करायच्या. 3 दिवस तिथं ते लोक बोलतात बाबा हे शॉर्टकटमध्ये करा. 3 दिवस तिथं पण सुतक लागलं जातं, तिथं पण 3 दिवस सुतक पाळावं लागतं. पण ते कशामुळं? शास्त्रानुसार. काय तो ऑलरेडी माणूस गेलेला आहे, तुम्हाला करायचं आहे म्हणून. पण ज्यावेळेस तुम्ही नवीन असं तर 13 दिवस तुम्हाला पाळणं खूप महत्त्वाचं आहे. मग 3 दिवस सुतक करा, मग तिथं ते गंगेत आंघोळ करा, गोदावरी असू या कुठल्याही गंगा असू, तिथं स्नान करा. मग त्या पद्धतीने ते तुम्हाला विधिक्रम सांगतात. मग त्याप्रमाणे तुम्हाला ते करावं लागतं. सगळ्या गोष्टी करून मग 3 दिवसात तुम्हाला जसं बोलतात ना, नारायण नागबळी ज्या पद्धती तसं टकलं करावं लागतं, केस काढावी लागतात, सगळ्या सोळ्या वळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ती तिरडी बिरडी बळी बनवतात, सगळ्या गोष्टी करतात. ते कोणाला? नारायणाला प्रसन्न करण्यासाठी, म्हणजे महाविष्णूला. आणि महाविष्णूच या पितरांना आणि प्रेतांना मोक्ष देऊ शकतो. म्हणजे दत्तात्रय भगवान, म्हणजे आपले स्वामी महाराज. कोण? स्वामी महाराज. आणि जर लोकांना हे समजत नसेल तर लोकांनी एकच उपाय करावा, त्यासाठी भागवत वाचावं. आलं लक्षात? भागवत वाचावं. भागवत किमान 1 आठवडाभर त्याचं पारायण करावं, किंवा नवनाथ भक्तिसाराचं पारायण करावं, त्याच्यात नियम सगळे दिले, किंवा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं. नाही जमलं तर किमान प्रत्येकाने 1 तास सकाळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण किंवा त्यांचा कुठलाही आवडता देव असेल त्याचं नामस्मरण, आणि संध्याकाळी 1 तास त्या देवाचं नामस्मरण. आणि ते नाम संकल्प करून, ते नाम ईश्वराला प्रार्थना करून, हे माझ्या पितरांना किंवा माझ्या जो आमच्या जीवनामध्ये त्रास करतोय प्रेत, त्याला हे जाऊ द्या आणि त्याला गती मिळू द्या, म्हणजे आम्हाला सुख शांती राहील. अशा पद्धतीने प्रार्थना करून ते पाणी जमिनीवर सोडून द्यायचं प्रार्थना करून. तर 100% याच्यातनं माणूस बाहेर पडू शकतो. 100% सांगतोय मी. लगेच नाही, वेळ लागणार. लोक बोलते महाराज 1 पारायण झालं मग काय, आता एवढ्या वर्ष तर तुम्ही त्यांना पिडलं, इतक्या वर्ष तुम्ही त्यांना वनवन भटकायला लावलं, त्यावेळेस तुम्हाला विचार आले नाही. मग आता तर तुम्हाला तर थोडं तर घासावी लागणार, हातपाय झिजवावे लागणार. त्याच्यासाठी तुम्ही 1 पारायण करून तर जमणार नाही. किमान गुरुचरित्र पारायण करायचं 7 पारायण तुम्हाला करायला लागतील. सल्लग नाही बोलत आहे मी. तुम्ही 1 आठवडा अंतर ठेवून करा. नवनाथ भक्तिसार पण 9 पारायण करा, ते पण 1 आठवडा अंतर ठेवून करा. भागवत केले तर त्याचे पण 9 पारायण करा, किंवा 7 पारायण किंवा 11 पारायण करा, किंवा शिवलीला अमृत याचं पण पारायण करू शकता तुम्ही. तो पण खूप ग्रंथ सामर्थ्यवान आहे, दिव्यवान आहे. त्याच्या पद्धतीने तुम्ही ते पारायण करू शकता. मग तेवढा प्रयत्न केला, कारण तो प्रेतच आणि ते पितर तेवढे पिडलेले आहेत, त्यांना गती मिळण्यासाठी तुम्हाला घासावेच लागणार. जर पैसा खर्च करायचा नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. 1000 1% 100% सांगत नाही, याच्यातनं गती मिळते आणि त्याचा अनुभव पण येतो. काय येतो? अनुभव. आणि माणूस हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडतो. काय पडतो? हळूहळू. हळूहळू. हे काय तंत्रमंत्र करून नाही होणार काही. तुम्ही मांत्रिकाकडे जा, कुठल्या बाबाकडे जा, काहीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः उपासना करत नाही ना, तोपर्यंत प्रेत आणि पित्र तुम्हाला सोडणार नाही. ह्याच्यासाठी ही उपासना आहे. आणि ते पण योग्य ठिकाणी जाऊन, हे योग्य अधिकाऱ्याचं आता मी तर करतोच आहे मार्गदर्शन.
मग त्या पद्धती आता हे मी सांगतोय हे सगळे लोक ऐकतायत आणि हे मनावर बिंबवायला पाहिजे प्रत्येकाने, आणि तरच याच्यातनं गती मिळणार. हे आता मी जे काय सांगितलं ही जर उपासना केली तर हे होऊ शकतं. आलं लक्षामध्ये? मग अन्यथा मग नाही केलं तर मग हा दोष असाच राहणार आणि मग अनेक पिढ्यानपिढ्या हा त्रासच होत राहणार आहे. अशा काय गोष्टी असतात. आणखी काय बाबा तुझ्या मनात असेल तर विचार. महाराज, आता समाजामध्ये काय काय आपले व्हिडिओ पाहणारे आहे माणसं, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, जी त्यांचं वय भरपूर झालं, फक्त त्यांना समजतं की असा असा त्रास आहे, त्यांच्यासाठी नामस्मरण किंवा इतर कोणती अशी उपासना असेल तर ती पण आम्हाला सांगा, जेणेकरून की की आम्हाला लिहिता वाचायला जेवढं दिवसभरात धकाधकीच्या जीवनात तर टाईम कोणालाच नसतो की मी 2 तास बसल, 1 तास बसल, फक्त जे भेटणारा तासभर असेल तो कोणत्या नामस्मरण करावं असं. बघ कसं आहे, बरोबर आहे, तू विचारलेले महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बरेच लोक पण मला असे कमेंट येतात, महाराज आम्हाला वाचता येत नाही. मठात पण येतात, महाराज पारायण तर करता येत नाही, आम्ही शाळा शिकलेली नाही आहोत, या शिकलोय तरी हे शब्द आम्हाला समजत नाहीत. आम्ही ग्रंथ वाचायला लागलो तरी आम्हाला 5-5, 6-6, 8-8 तास लागतात. पण आम्ही सकाळी कामावर जातो, रात्री 10 वाजता घरी येतो, तो सेवा कशी करणार? पण आमची पिढा तर निघत नाही आहे. बघा, हा अध्यात्म मार्ग आहे. अध्यात्म मार्गामध्ये आपल्या शास्त्रामध्ये ग्रंथपुराणामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. तंत्र मंत्र, या पितृदोष, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आमची ही गुरुपरंपरा नाथ संप्रदाय असल्यामुळे, स्वामी भक्तीत असल्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत आणि अनुभवत आहेत, लोकांना अनुभव पण येतोय. पण लक्षात ठेवा, ज्याला वाचता येत नसेल त्यांना हा मोठा प्रश्न आहे, तर त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं किंवा त्यांचा आवडीचा जो देव असेल तर मग ते नाम असं घ्यावं. तर माझं म्हणणं काय, नाही तुम्हाला वेळ भेटला तर मनामध्ये असा भाव ठेवायचा, घरातनंच संकल्प करून निघायचं. समजा तुम्हाला कामावर जायला 2 तास लागत आहेत. किती तास लागत आहेत? 2 तास. हां, तर 2 तास तुमचं तुमचे पित्र असतील, या तंत्रबाधा असेल, या प्रेत दोष असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 तास श्री स्वामी समर्थ नाम किंवा तुमचा आवडीचा देव असेल त्याचं नाम तुम्हाला मुखात ठेवायचं. तो भाव धरून, कुठला? हां, तो भाव म्हणजे तुमच्या पित्रांचा, प्रेताचा, या तंत्रबाधेचा तो भाव ठेवायचा आणि ते नामस्मरण करत राहायचं. 2, 2.5, 3 तास थांबायचं नाही. कानात कॉड घालायचे नाही. काही लोक कुठं ट्रेनमध्ये बसतात, कुठं कानात कॉड घालतात, गाणी ऐकतात, मरू दे, जे होईल ते होईल. पण त्रास आहे ते, मग बाबांकडे जाऊन रडतात आणि बाबा लुटतात. मग त्याच्यासाठी नाम घ्यायचं. सर्वात जास्त या कलियुगात नामाला महत्त्व दिलेले, आणि तर नाम इतकं श्रेष्ठ आहे, त्या नामातनं सगळी बाधा निघून जाते. म्हणून इतकी ताकद आहे नामात. मग तुम्ही राम नाम घ्या, कृष्ण नाम घ्या. आता काही लोक भागवतमध्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ज्याच्या घरामध्ये क्लेश आहे, तंत्रबाधा आहे, त्यांनी जर हे 2 तास तरी चालता बोलता जरी नामस्मरण केलं ना, तर हे तांत्रिक बाधा, पित्रबाधा आणि प्रेतबाधा ही निघून जाते. काय जाते? हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हे काय माझ्या मनाचा थोडी मंत्र आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे आणि सत्य आहे. याच्यातनं एका राजाचा पण उद्धार झालेला आहे. आता एवढं बोलायला वेळ नाही, तेच वाढेल, पण ह्या गोष्टी सत्य आहेत. ह्या मंत्राचं पण तुम्ही घोकू शकता, कारण की तोच कृष्ण म्हणजे महाविष्णू, तोच गती देणार आहे. त्याचं नाम घ्या किंवा श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज महाविष्णू, दत्त महाराज आहे, त्यांचं नामस्मरण करा किंवा दत्तात्रय भगवान, या तुमचा आवडता देव. माझं म्हणणं एकच आहे, सगळ्यांनी जे आहे हे मी सांगले, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 100% प्रेतांना, पित्रांना, तंत्रबाधेला क्लूप लागलं जातं. हे काळ्या दगडीची पांढरे गे. 2 तास, 3 तास, जेवढे तुम्हाला वेळ लागेल कामामध्ये, कामात गेलं तरी मनात ठेवा, तो भाव ठेवा, संकल्प करा, घरातच बाहेर निघा. हे सगळ्याचा विनाश होणार, सगळं निघून जाणार, काही घाबरायचं कारण नाही. ही काळ्या दगडीची पांढरे गे. असो, आता जे मी सांगितलं हे लक्षात आलंच असेल तुझ्या? सांगलं. हां, आता हे सर्वसामान्य माणसाला पण कळालं असेल. बघ, आता मी जे सांगितलं, आता भरपूर मी वेळ दिला तुम्हाला. आता जो काय असेल, नेक्स्ट जो व्हिडिओ असेल, तर नेक्स्ट टायमाला तुला जो प्रश्न मांडत त्यावेळेस मांडतो, त्याचं उत्तर मी 100% तुला देईल. असो, आता जे काय तुला वाटलं मी सांगितलंय. आता पुरतं एवढंच. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष. आदेश आदेश आदेश.